लक्षात ठेवा, तुम्हाला आता जे मी टेक्निक सांगितलं, आई आणि वडील तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आता महत्वाचा विषय येतो संस्काराचा. प्रत्येक ठिकाणी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला आता वाटत असेल, ज्या तुम्ही माता भगिनी बसलेल्या आहेत की आम्ही भरपूर प्रॉपर्टी कमवलेली आहे, माझ्या मुलासाठी मी 4 एकर जागा घेऊन ठेवलेली आहे, माझ्या मुलासाठी मी बँक बॅलन्स ठेवलेला आहे, माझ्या मुलासाठी मी हे करून ठेवलेलं आहे, आता मला काही काळजी करायची गरज नाही, माझं भविष्य सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटत असेल की माझे 4 फ्लॅट आहेत, बंगला आहे, गाडी आहे, इकडे प्रॉपर्टी आहे, माझं भविष्य 100% सुरक्षित आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल, ती गोष्ट मनातून आज या ठिकाणी या क्षणाला काढून टाका. लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल मी पैसा कमवलाय म्हणून माझं भविष्य सुरक्षित आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो मनातून काढून टाका. कारण लक्षात ठेवा, तुमच्याकडं एका माणसाकडे 800 गाडी आहे साधी आणि एका माणसाकडे BMW गाडी आहे. लक्षात ठेवा, 800 गाडीचा ड्रायव्हर रोज सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी गाडीला धुतो, पुसतो, स्वच्छ करतो आणि खड्डा दिसला की ब्रेक मारतो, हळूहळू गाडी चालवतो. BMW गाडी आहे, 1 करोडची आहे, 80 लाखाची आहे, पण त्या ड्रायव्हर त्याची काळजी करत नाही, कसाही मस्तपैकी गाडी मारत नेतो, दामटत नेतो. मला सांगा, लवकर गाडी कुणाची कामाला येणार? BMW 80 लाखाची गाडी 100% कामाला येणार, कारण त्याचा ड्रायव्हर बरोबर नाही. लक्षात ठेवा, तुमच्याकडे 1 कोटीची जरी प्रॉपर्टी असेल आणि एखाद्या माणसाकडे अगदी जेमतेम पैसा असेल, तुमची चालवणारी, तुमची प्रॉपर्टीची गाडी चालवणारा ड्रायव्हर म्हणजे तुमचा मुलगा, तुमची मुलगी जर चांगली नसेल, तुमच्या प्रॉपर्टीची गाडी, तुमच्या संस्काराची गाडी, तुमच्या आयुष्याची गाडी अजिबात व्यवस्थित चालणार नाही, लवकर रिपेअरिंगला येणार. लक्षात ठेवा, त्यामुळं आयुष्यामध्ये पैसा कमी पडू द्या, पण आपल्या मुलांना चांगलं घडवणं, लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आता तुम्ही म्हणणार, प्रत्येक बायकांचा, प्रत्येक महिलांचा, प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे, आमची कार्टी मोबाईल पासून लांब जातच नाहीत, जेव्हा बघेल तेव्हा मोबाईल मागतात. तुम्हाला सांगतो, त्या पोरांची काही सुद्धा चुकी नाही. एक माऊली मगाशी पासून बघतोय मी इथं, बाळ रडलं की हातात मोबाईल देते, बाळाचं काही झालं की हातात मोबाईल देते. मला सांगा, त्या बाळांना मोबाईलची सवय लावली कुणी? आपणच लावलेले. लक्षात ठेवा, तुमची मुलं जर तुम्हाला घडाव्याशी वाटत असतील, लक्षात ठेवा, प्रॉपर्टी कमवून दिलं, लक्षात ठेवा, तुमच्या पोरांना जर तुम्ही चांगलं घडवलं तर तुमचं भविष्य सुरक्षित आहे. आणि जर पोरांना घडवायचं असेल तर पहिल्यांदा आपण चांगलं वागलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये जे काही आपण वागतो, एका घरामध्ये छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. एका घरामध्ये एक माणूस होता, म्हातारा होता, वयस्कर होता, त्याचा हातपाय थरथर कापायला लागलं. एक तानुलं बाळ होतं आणि ती सून काय करायची, त्याला रोज चहा करून द्यायची एका कपातनं. ते म्हातारा कोपऱ्यात बसायचं, चहा प्यायचा, हात थरथर कापत होतं. हळूहळू म्हातारा वयस्कर होत गेलं. त्या पोराला तिने एकदी चहा देवत दिला, त्या म्हाताऱ्याच्या हातनं चहा पिताना सांडला आणि ती कप खाली पडला आणि त्या कपाचा कान देठ फुटला. ते पोरग पळत पळत आईकडे गेलं. आईला म्हणाले, हे बघ, हे कप फुटला आजोबानं. असू दे म्हणली आई, काही काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी त्याच कपात त्या आजोबाला आईने चहा दिला, ते पोरग घेऊन गेलं. जर घरामध्ये कोणी पाहुणा आला, आपल्या वडिलांना, त्याला स्वतःला आई चांगल्या कपात चहा द्यायची, त्या म्हाताऱ्याला मात्र त्या फुटलेल्या कान नसलेल्या कपामध्ये चहा द्यायची. ते लहान बाळ असतं, तानुलं बाळ असतं, उत्सुकतेपोटी एक दिवस विचारतं, आई तू असं का करते ग? आलेल्या पाहुण्यांना चांगल्या कपात चहा देते, बाबांना चांगल्या कपात चहा देते, मला सुद्धा चांगल्या कपात चहा देते, आणि आजोबांना असं का करते? तर आई सांगते, बाळा लक्षात ठेव, बचत फार महत्वाची आहे. आयुष्यामध्ये जास्त काही उधळपट्टी करायची नसते. पोरग म्हणलं, काय झालं? बघ, तुझ्या आजोबाचे हात थरथर कापताय. जर त्यांच्या हातामध्ये कप दिला, कप पडतोय, कान फुटतोय. दुसरा जर मी उद्या नवीन कप दिला आणि त्याचा जर कान फुटला तर आपल्याला ते परवडणार नाही. चहा पिला ना, भरपूर झालं, चांगल्या कपातनं द्यायची गरज नाही. त्यावेळी ते पोरग म्हणलं, बरं झालं आई मला सांगितलंस ही बचत. आई म्हणली, काय झालं? हे कप मी जपून ठेवणार म्हणला व्यवस्थित, आणि ज्यावेळी तू म्हातारी होशील तुला ह्याच कपातनं चहा देणार. तुम्हाला जर मुलांना संस्कार घडवायचे असतील, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या पोरानं माझी सेवा करावी, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची, आई वडिलाची सेवा करावीच लागणार आहे. तुमच्या कुठल्याही पोराला इन्स्टिट्यूटमध्ये घाला, कुठेही घाला, सेवा करायचा कुठंच तुम्हाला कोर्स भेटत नाही. तो मनातून यावा लागतो. त्या पोरानं लहानपणी सारखं सारखं बघावं लागतं. लक्षात ठेवा. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी घडवलं? आई जिजाऊनं घडवलं. कसं घडवलं? ज्यावेळी लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज छोटेसे बाळ होते, ज्याप्रमाणे आपली बाळ सुद्धा माती चाटतात, माती खातात, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, हातामध्ये तरी पण माती घेतली आणि चाकायला लागले. त्यावेळी जिजाऊ काय म्हणते, राज थांबा. बघा, इतिहास पुन्हा एकदा चाळून बघा, मी माझ्या मनाचं सांगत नाही. राजांना
आई राजा कधी म्हणते लहानपणी तुम्ही काय म्हणता पोरांना कार्ट्या बघा तुमच्या पोरांना जर डॉक्टर करायचं असेल आतापासून पोराला डॉक्टर साहेब म्हणून बोलवायला चालू करा काय डॉक्टर साहेब इकडे या डॉक्टर इंजिनियर करायचंय आतापासून म्हणा हो इंजिनियर साहेब या इकडं जेव्हा पोराच्या मनात 10 वेळा ते बिंबल ना इंजिनियर साहेब पोरग इंजिनियरच होणार हो आपण काय म्हणतो अक्कल नाही मला सांगा तुमच्या पोराची स्तुती पाहुण्याजवळ किती लोक करतात बाहेरचा माणूस आला की आल्या रडगानं त्याला अक्कल नाही आई म्हणत्या कार्ट बापावर गेलंय बाप म्हणते आईवर गेलंय आजी म्हणते आमच्या घरात असं कोणच नव्हतं ती पोरग कन्फ्युज होते नक्की मी गेलोय कुणावर बघा घरात चाललेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या पोराचा बाहेरचा कुठलाही पाहुणा आला जवळ बसवा सांगा माझ्या पोरासारखं गुणी पोरग जगात कुठलंच नाही माझा रागू आम्ही लहान असताना आमची घरातली कशी कामं करून घ्यायची शेजारचं कोण बसलं का नाही उद्या मसराकडे जायचं असलं आमची आई म्हणायची माझा रागू एवढा शान आहे रविवारी कधीच खेळायला जात नाही सकाळी 9 लाच मसरं सोडतंय एवढं झाडावर चढवायची की 8 लाच मसरं सोडून रानात जायचो आपण ते विसरून गेलो तुमचा मुलगा लहान असताना घडतो त्याला तुम्हाला जे घडवायचंय म्हणा विषय सांगतो आई जिजाऊ राजमाता जिजाऊ काय म्हणते बघा बाळाला राज माती खात असतात बाळा मातीचा काही सवय असते राज माती चाकताय थांबा लहान बाळाला आई सांगते राज माती चाकताय थांबा माती चाकायचंय हवी तेवढी चाका पण ही माती मोगलाच्या जुलमानं अपवित्र झालेली माती मोगलाच्या घोडाच्या टापानं अपवित्र माती आधी स्वातंत्र्याच्या सूर्यप्रकाशामध्ये लक्कपणे तापवा काय म्हणते आई जिजाऊ बघा मोगलांच्या घोड्याच्या टापानी अपवित्र झालेली माती आहे स्वातंत्र्याच्या सूर्यप्रकाशामध्ये लक्कपणे तापवा आणि मग हवी तेवढी माती खा लक्षात ठेवा आई जिजाऊनं लहानपणी पेरलेल्या ठिणगीचा वनवा माझ्या छत्रपतीने असा फडकावला लक्षात ठेवा आई जिजाऊनं लहानपणी पेरलेल्या ठिणगीचा वनवा माझ्या छत्रपतीने असा भडकावला वयाच्या 16व्या वर्षी मूठ बरमावळ्यांना घेऊन तोरणगडावर स्वराज्याचा ध्वज फडकावला या गणेश उत्सवाच्या निमित्तानं करजगाव तालुका औसा जिल्हा लातूर दिनांक 25 सप्टेंबर 2023 या ठिकाणी श्री शिवनेरी गणेश मंडळ व करजगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री अण्णासाहेब शिंदे राहणार सांगली यांच्या वतीने आई वडील व सध्याचे लहान मुलांचे जे संस्कार आहेत या विषयावर जे व्याख्यान आयोजित केलं होतं खरोखरच सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर व्याख्यानांचे आईवडिलांवरचे संस्कार असतील सध्याच्या पिढीवरचे संस्कार असतील याचे व्याख्याने ऐकले असतील परंतु सरांच्या माध्यमातून जे आम्ही व्याख्यान आज या ठिकाणी जे ऐकलेलं आहे खरोखरच ते आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे कारण की आपण म्हणतो गिव्ह अँड टेक प्रोसेस ही खूप महत्त्वाची असते आई वडील मुलांना ज्या पद्धतीने देत असतात त्या पद्धतीनेच मुलं त्याचं आउटपुट हे आपल्याला दाखवत असतात आणि हे कुठंतरी लपलेलं होतं हे कुठंतरी हरवलेलं होतं आणि हरवलेलं आणि लपलेलं हे जगापुढे मांडण्याचं जे वेगळं तंत्र आहे ते सरांच्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं आणि त्यांचे जे सरांचे जे 2 वाक्य होते की आपलं जे मस्तक आहे ते आईच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे तेव्हाच एक परिक्रमा पूर्ण होते आणि ही परिक्रमा कुठंतरी तुटत चाललेली आहे याला जोडण्याचं काम ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना मा जिजाऊंनी घडवलं तशाच सरांच्या माध्यमातून ते आजच्या काळातले मा जिजाऊ आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि याच माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे आणि त्यांच्याच या कार्याचा लेखाजोखा आपण प्रत्यक्ष आज या ठिकाणी निश्चितच अनुभवला आणि हे फक्त ऐकून अनुभवण्यापेक्षा त्याचं प्रत्यक्ष कृती करणं हे खूप मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि निश्चितच ते आव्हान पेलण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हा संस्काराचा रुजलेला गाडा कुठेतरी पुढे ढकलण्यासाठी सरांनी आज या ठिकाणी जे मोलाचं मार्गदर्शन केलं निश्चितच ते आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी असं ठरलेलं आहे आणि ते आम्ही प्रत्यक्ष अनुकरण करू यात काहीही वाव ठरणार नाही एवढे बोलतो आणि थांबतो आणि शिंदे सरांनी जे अनमोल असं मार्गदर्शन अनुभव आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजाला कळल समजल रुचल अशा सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि ही काळाची गरज आहे काळाला जे अभिप्रेत आहे की आई वडील त्याबरोबर संस्कार
या तिन्ही गोष्टी सरांनी अत्यंत प्रभावीपणे समाजासमोर मांडलेल्या आहेत. त्याबद्दल सरांचं खरं तर म्हणजे खूप खूप आभार मानतो मी गावाच्या वतीनं. विठ्ठल 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 विठ्ठल